पेरी पेरी फ्राईज धाम खोल ना. हो सॉसी सॉसी फ्राईज. आज आम्ही चाललोय वाशीला आणि आमची कनक पण आहे. तर कनकला सोडायचे. तिचा एलिमेंटरीचा क्लास आहे ना का कनक? हा एलिमेंटरीचा क्लास आहे. मी राहुल आणि इकडं समीर शेट आले. समीर आलेत माझं. त्याला वर्कलोड एवढा आहे का अजून पण कंपनीतून फोन येतात त्याला की मशीन कशी जोडायची काय जोडायची. म्हणजे इंजिनियर पण त्याच्या नॉलेज पुढे आता फिक्के झालेत. काय बोलू शकत नाही. म्हणजे ITIचा दर्जा कुठपर्यंत पोहोचलाय त्याचा आम्ही एक जिवंत उदाहरण आता बघितलंय. समीर शेठ देसले सॉरी सर समीर देसले. काय राहुल एवढा वर्कलोड आपण कधी बघितलाच नाही. तू तर माझगाव डॉकला ITI केलीस पण असं कधी फोन आलं नाही. काय बोलू शकत नाही. म्हणजे समीर यावर तुला काय बोलायचे? काय नाही बोलत. हा कुठे तू दिसत नाही ना मध्ये ना. मला आता उतरायला लागेल. ठीक आहे चल. आज आम्ही चाललोय वाशीला आणि आमची कनक पण आहे. तर कनकला सोडायचे. तिचा एलिमेंटरीचा क्लास आहे ना का कनक? हा एलिमेंटरीचा क्लास आहे. मी राहुल आणि इकडं समीर शेट आलेत. समीर आलेत माझं. त्याला वर्कलोड एवढा आहे का अजून पण कंपनीतून फोन येतात त्याला की मशीन कशी जोडायची काय जोडायची. म्हणजे इंजिनियर पण त्याच्या नॉलेज पुढे आता फिक्के झालेत. काय बोलू शकत नाही. म्हणजे ITIचा दर्जा कुठपर्यंत पोहोचलाय त्याचा आम्ही एक जिवंत उदाहरण आता बघितलंय. समीर शेठ देसले सॉरी सर समीर देसले. काय राहुल एवढा वर्कलोड आपण कधी बघितलाच नाही. तू तर माझगाव डॉकला ITI केलीस पण असं कधी फोन आलं नाही. काय बोलू शकत नाही. म्हणजे समीर यावर तुला काय बोलायचे? काय नाही बोलत. हा कुठे तू दिसत नाही ना मध्ये ना. मला आता उतरायला लागेल. ठीक आहे. ही आमची खरडी आणि इथं लय पडलं खरड. काय झालंय का पावसाळ्यात काही खरड काय बुंजवलंच नाही. आणि त्या गाड्या पण कंटिन्यू चालू आहेत. तर काय इथं आता 1-2 खरड आता इथं तर लय बेकार गाडी लागायची. अरे थांब बाबा बाजूला होय. भलताच काय होतं आमच्याकडून. यो बा झाला ट्रेन लेट निघायचा असं घाई करीत जायचा. हा कुठून पण शिरायचा आहे का काय. हा नंतर माय मोठ्या गाडीची चुकी. हा बिचारी इन्शुरन्स पण संपलाय आमचा. आम्ही त्यात पण मार खावा. मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो हे जे समीर सर आहेत ना यांची कंपनी ही बघा दाखवत होता. ही बघा ही जी कंपनी आहे ना याच कंपनीत ते ITIच्या बेसवर इंजिनियरांना ट्रेनिंग देतात. असे आमचे हे समीर सर. हे गुरुद्वारा आणि इकडं जोंदे कॉलेज. आता कनकला झालं आम्ही इकडं सोडायला. इथं स्कूल पण आहे ना त्यांची. कॉलेज स्कूल सगळं एकत्र आहे. तिला सोडतो. हा बघा गेट इथपर्यंतच आपल्याला थांबवते ना. सोडतील काय का आता आम्हाला? हा बोला समीर शेठ काय बोलत होते तुम्ही? काही नाही. राहुलनी कोणाला उडवायला आणलेलं बोलतो. गाडी 4 सीट 4 बारीक बारीक अजून 2 नसतो ना. मग गाडी तुझी कमी आला ना त्यात तो आम्हाला आडवा आलाय. म्हणजे आडवा केला वाग्याला आडवा. मोठा आता इथं एक सीन झालेला आहे. तो MH01 वाला त्याला सिग्नल टाकला आम्ही. हा तो एवढा सुसाट आला. आता ब्रिज बंद आहे म्हणून खालून रस्ता आहे गाड्या चालल्यात ट्रॅफिक आहे. तो एकदम सुसाट आला मागून. आम्ही एवढा सिग्नल टाकला तरी तो आतमध्ये शिरत होता. नंतर आला बोलतो काय रे. नंतर थोडा पुढं बोलत चल पुढं थांब ना. असा चढलं भाई 1 सेकंद पण थांबला नाही ना. आरसा लागला असता ह्या त्या भेंडी. तुम्ही याल कुठं आवाज चढवाल कोणावर. तो आता तिकडे पण ठोकला असता दाखवतो. ही तर गाडी टर्न मारते ना. ह्या गाडीला आता तो ठोकला असता. एवढा तो काही ते भाई कोण इको वाला आहे. तुम्हाला दाखवतो पुढे आम्हाला दिसला तर. या बाबा तो दिसत पण नाही एवढा सुसाट गेलाय. यो तुझी पावलं घोडांच्या दिशेने का नशीब ही नाशिकची गाडी आहे. शेवटी नशीब का म्हणजे नाशिकची गाडी तू कुठं नंबर आहे? काय शेवटी नशीब एकच माणसाचे आहेत ना. ट्रान्सपोर्टच्या 7 का 8 गाड्या आहेत त्या रोज सकाळी येत जातात.
म्हणजे तू आता हायवेला जिथून कामाला यायला लागला तिथून ह्या पण डिटेल्स ठेवायला लागला का? एकाच्या 4-5 गाड्या आहेत मग त्या रोज डेली येऊन जायला. जिजाऊ अकॅडमीच्या पोर आहेत त्या. जिजाऊ नाही गाजे ना तिथे जिजाऊवाल्यांची प्रॅक्टिस आहे. अरे बाबा कुत्ता आ गया था बीच में, बचा लिया. CNG भरली काय जास्त नाही बसली, ऑलरेडी होती तर 371 बसली. पुढे बसा ना तुम्ही सर, तुम्ही पुढे बसा ना. बस ना आता. फुल ट्रॅफिक लागलेली, भरपूर वेळ ट्रॅफिक मध्ये आपण बसलेलो. जवळ 3-4 किलोमीटर पासून ही बघतोय ट्रॅफिक आहे. हे कुठून मुंबऱ्यावरनं जातो ना वाशीला, शिळफाट्यावरून तिकडं मापेवरून, म्हणजे 3-4 किलोमीटर झाले ट्रॅफिक संपत नाही ना. पुढं पण अख्खी भरली हे बघा, एकदम पॅक आहे. दाखवतो सगळा ब्लॉग मध्ये, एकदम बेकार काम आहे. आज ह्या रस्त्याने जर कोणी येत असेल तर आता काय ब्लॉग का मी उद्या टाकणार, त्यामुळे तुम्ही याच, काय करू शकत नाही. ब्लॉग आज एडिट होणार नाही. तुम्हाला याच असेल तर याच, शेवटी तुमच्या नशिबात ट्रॅफिक असेल तर भेटेलच. सगळ्या लोडिंग गाड्या आहेत आणि फुल आहेत, एकदम पॅक सगळं ट्रॅफिक आहे इकडे बघा. पण जाऊ दे, आपला रस्ता खाली, हे खूप महत्वाचं आहे का रे? ते बाईक वाला काय राहुल, काय वाटतंय? मैसूर मसाला, रस्सावाडा, भजी, चटणी. समय शेट घ्या, परत बोलायला नको एवढ्या लांब आला काय खायला नाही दिला का रे? मैसूर मसाला आहे तो. आलो इथं मॉलला. हे चल, अरे नाही चल, एंट्री पुढून पार्किंगला गाडी लावली. राहुल फुल कन्फ्यूज होता, कशी लावू, कुठं लावू, काय समजतच नव्हता. काय बोलतो सम्या? राहुल हे याला चेक करा व्यवस्थित सम्याला. विमानात बसलो. हा आहे वाशीचा इनॉर्बिट मॉल. काय समीरला तो माणूस सोडत नव्हता, बोलतो आतंकवादी वाटते बोलतो. खरे समीर, हे बा आपली गाडी, लिफ्टने जायचं बोलतो. वाव, राहुल शेटने घेतलेलं टी शर्ट. आता इकडं आलाय कलेक्शन बघायला. शूज कलेक्शन म्हणजे बघ. समय काय घेतो बोल? चॉईस टी शर्ट घेतलं 408 रुपयाचं, 408 रुपये घेतलं. मी सगळ्या लेडीज कलेक्शन मध्ये शिकतो, नुसतं सारखं जातं, काहीतरी बघतो तर चाललं काही समजत नाही मला. लोक वेगळं बघतात, त्याला काहीतरी आणत होतं, सारखं लेडीज कलेक्शन मध्ये जाते. नील पेंटात काय बघायला याद बघ ना, जाऊन फोटो काढून पाठवू. काढ बाहेर. आहे ना. शूज पण भारी आहेत. म्हणजे मॉल बिल हे सगळे मोठ्या लोकांची नाटकं आहेत. जवळच्या शॉपमध्ये जा आणि कमी पैशात जास्त चांगली खरेदी करा.
हे मिडल क्लास लोकांना मॉल फक्त बघायला आहे, खरेदी करायला नाही. यांच्या दोघांच्या बाताबा झालाय. काय रे, काय विषय चाललाय तुमचा? समीर विचारतो, विचारायचा का व्हॅकन्सी आहे का? हे खरेदी करायला आलेली पोरं आता इथं काम भेटेल का या विचारावर आलेत. काय बोलावं आता, एवढी बिडी मारायचा विचार आहे का इथून? सबवे घरी डवऱ्यातला पाणी पितात आणि इकडं कोक प्यायचे. आपले वडापाव खाऊन जीव चाललाय, इकडं बर्गर कटिंग करून पाहिजे बोलतो. बर्गर आपाप बोलतो. कोल्ड कॉफी मागवले घरी. आमचं दुधाचा चहा प्यायचं वांद. सकाळी आलोय म्हणजे दुपारी 12ला पोहोचलोय. आता 4 वाजल्यात, अजून काय काम होत नाही. लय वैतागलो. आता परत आलो ऑफिसमध्ये. ते बोलतात थांबा साहेब आल्यावर फोन करतो. तर जाऊन राऊंड मारून येतो, काय बघू. फायनली काम झालं आमचं 5:30 वाजता. आम्हाला बोलवलेलं 12 वाजता. तिथून यांनी आणि एक राहुल दोघांनी फार महत्त्वाची साथ दिली. खूप बोर झालेलो, पण काय आता मी त्यांची समजूत काढत होतो आणि ते माझी समजूत काढत होते. आम्हाला तिघांना पण समजत होतं. आम्ही तिघं वैतागलोय. शेवटी काय एक काम असतो आपला, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि ती वेळ आल्याशिवाय ते होत नाही असं आज मला समजलं. आणि याच्या अगोदर पण खूप वेळा समजलं. ठीक आहे, आता काम आहे, काय करावंच लागतं. तर मग आम्ही आता निघतो इकडनं APMC मधनं. घेतो निरोप इथला आणि लागतो आमच्या रस्त्याला. तुम्हाला राहुल शेट दाखवतो कसं गाडी घेऊन रेडी आहे. हे बघा, फुल बाई ऑन फायर होता. लय व्हायचा गेला. शेवटी AC लावल्याने गाडी झोपून घेतला. तुला ठीक आहे, झोपून घे. नाही तू बस अनलॉक तर कर गाडी म्हणजे बोल. बॅग ते पुढं ठेव. हे बंद कर, ब्लॉग बंद कर ना. तुला बोला राहुल शेठ. किती वेळ सांगत होतो तुम्हाला सांभाळा, क्रॉस करून बॅग टाक ना पुढं. आपल्याला. ठीक आहे असे पुढं बस. तुला मी कारण सांगतो. तो गाडी नाही चालवणार. अरे तो गाडी नाही चालवणार, तू मागं बसल्या. तिथून तुम्हाला क्रॉस करून सांगत होतो ना मी. सीएनजी टाकायला जायचे ना. ए सीट बेल्ट लाव पहिले. अरे भावा तो नेटवर्कच नाही तिथं, तर काय आवाज आहे. केलता ना कॉल, याला 2 केलता ना. नाही माझा मोबाईल आता उतरत आला, मी मोबाईल बघितला नाही. जाऊ दे, झाली चुकी आमची बाबा, करा माफ. चालू त्याची सवय. घ्या देवा, घ्या पत्रात. चुकी पोरं आलडे. काय विषय नाही भाई, तुम्हाला फॉलो करायला लागेल. वारी पहिल्यांदाच आला देवा. अरे रे 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 धर याला, धर 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 धर. त्याला काय नशीब आहे आज, जो तो आडवा येतो आपल्याला. उतरू का जाऊ. नुसती ट्रॅफिक. म्हणजे 5:30ला निघालोय नवी मुंबईवरून, तर इथं ठाण्याला पोचायला आम्हाला 2 तास लागलेत. सगळी भजनं संपली. ट्रॅफिक काय संपली नाही आमची बाबा. कशी ट्रॅफिक. हो लाल दिवा. हे पण अडकावा मस्त ट्रॅफिक मध्ये. सकाळी आज रेडी झालो. रक्षाबंधन आहे आज. कृतिका भार्गवी पण येणार आहेत राखी बांधायला. घरात नेमकी आई गेली आणि कोणीच नाही. वहिनी पण आली नाही अजून. नाही खायला काय, आता कांदा पोहे बनवायचे. अजूनपर्यंत कधी बनवले नाही, पहिल्यांदाच ट्राय करतोय. बघूया आपल्यावरच प्रयोग करून कसा वाटतोय. बेकार आलेत रे आमचे बेकार. काय बाबा, खायला नाही प्यायला नाही, गेली निघून. मला कांदा पोहे भिजून घेतो आधी. काय येते
आई बनायचे बघितलेलं पण पहिल्यांदाच ट्राय करतो. बस झालं काय. तर आता पोहे घेतलेला पण भिजवून. आता हा कांदा घेतलाय. आता मी 3 जण आहे. ठीक एवढं होईल ना बस होईल. जाऊ दे आता जे होईल ते होईल. आपल्याला काय बघू. आता मी दाखवतो कसं बघतो. कारण आज खरं तर आपल्यावर वेळ आले रेसिपी बनवायची. कांदा पोहे का असं तर जाऊ दे बनवायला लागेल. तुम्हाला सगळं ब्लॉगमध्ये दाखवतो. तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण काय एवढं प्रोफेशनल नाही त्यामुळं काय तुम्ही कांदा बघाल कसा कापला. जाऊ दे. अरे तेल कमी झाला काय. जाऊ दे चल कमी ऑइली खाऊ. तुट तुट नाही. अरे थांब अटकलाय ते काढू दे. फायनली मित्रांनो तळलेल भातासारखे का होईना आपले कांदा पोहे झाले जसे असतील तसे. काय आपल्या पोटाची कणगी भागवण्यासाठी हे कष्ट आपल्याला करावे लागतात. जसं असेल तसं घेतो खाऊन. काय झालं आता राखी बांधली पण आमच्याकडे कॅमेरामॅनच नाही व्हिडिओ काढायला फोटो काढायला. पण तरी पण तुम्ही बघून घ्या. आरती राखी बांधले. ही होती इकडे का म्हणू. ही होती हिने वाकडं तिकडं का होईना फोटो काढलं चांगलं काढलं. मी अचानक बघितलं हे राखीव फोकस कर बाबा डायरेक्ट पैसा. कधी बसून मेसेज चालू होतं भारतीचं असं काय तरी राखे होते भरपूर राखे होते. बाय बाय. आल्या 2च मिनिटात राखी बांधली ना परत चालल्या त्या पोरी. घाई आहे ना आम्हाला. पण जाऊ दे पैसे देऊन गेले तर पैशावाली राखी. नको तांदूळ आता ते अक्षता लग्नातच टाका. मग लग्न करणार नाही. करून बोलून गेलं त्याच्याच्या लय भारी भारी मैत्रिणी आहेत ना त्याच्या. पैसे रिकवर झालं त्याच. ही बहीण आहे ना ही जेव्हा मला राखी बांधायला तर एक साधा ड्रेस होता कसा तरीच. आता ते भावाला बांधायचे तर नवीन साडी काय काय काय. त्याचा लगीन झालाय. अक्षता माझ्या डोक्यावर पाहिजेत.
काही सांगतेस 2030 ला लवकरच अक्षता पडू दे सांग ना. पाय पडायला का 200 पर ये बाबा चांदीची राखी आहे. बजेट जास्त आहे ना. वेदांत कोणत्या मामाची पोर करायची तुला? कोणत्या मामाची पोर करायची आधी सांग लवकर. ए सांग ना, ते हॅरीला माग लावेल तुझे. नाही करणार का मग? तर असा होता आजचा पूर्ण दिवस रक्षाबंधनचा आणि कालचा दिवस आपण पूर्ण ब्लॉग मध्ये कव्हर केलाय. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितलाय तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचे ब्लॉग बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. थँक्यू.